चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया. नीट UG 2026 महाराष्ट्र कट ऑफच्या या अत्यंत सविस्तर विश्लेषणामध्ये सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण विविध स्रोतांचा, विस्तृत डेटाचा आणि मागील आकडेवारीचा सखोल अभ्यास करून आगामी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे चित्र नेमके कसे असेल हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत ते आधी थोडक्यात बघूया. सुरुवातीला कट ऑफ ठरवणारे महत्त्वाचे घटक आणि ऐतिहासिक ट्रेंड्स आपण उलगडणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2026 साठीचे अपेक्षित कट ऑफ आणि त्यासाठीची योग्य रणनीती आपण कव्हर करणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर डेटापासून ते थेट स्ट्रॅटेजीपर्यंतचा हा एक परिपूर्ण प्रवास असणार आहे. तर सगळ्यात आधी हे आकडे नेमके ठरतात कसे? कट ऑफ ठरवणारे असे कोणते घटक आहेत जे दरवर्षी हे संपूर्ण चित्र बदलून टाकतात? हे बघा, हे 7 अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. यातला सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे पेपरची काठिण्य पातळी, जी 2026 मध्ये मध्यम म्हणजेच मॉडरेट असण्याची दाट अपेक्षा आहे. त्यानंतर येथे विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रातील साधारण 2.7 लाखांवर स्थिर आहे. आणि हो, उपलब्ध जागांचा विचार केला तर वर्धा आणि अहिल्यानगरमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय आल्यामुळे राज्यात जागा नक्कीच वाढल्या आहेत बरं का. याशिवाय विद्यार्थ्यांची सतत सुधारणारी कामगिरी, तो 15% डायनॅमिक अखिल भारतीय कोटा, आरक्षण प्रणालीतील स्पर्धा आणि मुलींसाठी मोफत शिक्षणासारखी नवी सरकारी धोरणे या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून फायनल कट ऑफ ठरत असतो. आता थोडं इतिहासात डोकावून बघूया. मागच्या काही वर्षांत या कट ऑफ्सनी जो काही खेळ मांडलाय ना, तो समजून घेणं खूपच गरजेचं आहे. हा डेटा खरोखरच थक्क करणारा आहे. विचार करा, 2023 मध्ये सुमारे 24,350 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा जास्त गुण मिळवले होते. पण 2024 मध्ये हा आकडा थेट 81,000 वर पोचला आणि लगेच 2025 मध्ये तो पुन्हा अनपेक्षितपणे घसरून फक्त 13,800 वर आला. हा जो प्रचंड मोठा चढ उतार आहे तो खूप काही सांगून जातो. म्हणूनच 2026 साठी आपण एक मिडल ग्राउंड किंवा मध्यम स्थिती गृहीत धरतोय, जिथे अंदाजे 45,000 ते 55,000 विद्यार्थी 600 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतील असा अंदाज आहे. या 2 वर्षांची तुलना केली की चित्र एकदम स्पष्ट होतं. 2025 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूपच कठीण होतं. पेपर प्रचंड अवघड आणि त्यामुळे कट ऑफ चक्क इतिहासातील सर्वात कमी पातळीवर येऊन ठेपला होता. पण 2026 कडून अपेक्षा काय आहेत? तर एक मध्यम पातळीचा पेपर आणि त्यामुळे एक मॉडरेट टू हाय कट ऑफ. हा बदल अभ्यासाची योग्य रणनीती आखण्यासाठी नक्कीच एक मोठा दिलासा देणार आहे. ठीक आहे, आता राष्ट्रीय पातळीवरून थेट आपल्या महाराष्ट्राच्या मैदानात येऊया. इथली स्थानिक पातळीवरील लढत नेमकी कशी आहे ते बघूया. हा आकडा नीट लक्षात घ्या. 8,335. संपूर्ण महाराष्ट्रात 85% राज्य कोट्याअंतर्गत नेमक्या याच म्हणजे अंदाजे 8,335 MBBS जागा उपलब्ध आहेत. पण खरी मेघ इथेच आहे. जागा जरी 8,000च्या आसपास असल्या तरी खरी आणि अटीतटीची स्पर्धा ही तब्बल 55,000 ते 65,000 विद्यार्थ्यांमध्ये आहे. हे सगळे अत्यंत सिरियस कॅन्डिडेट्स आहेत, जे राज्यातील 10 विविध प्रवर्गांमधून या मर्यादित जागांसाठी जीव तोडून लढत आहेत. हे प्रमाण बघितलं की स्पर्धेची तीव्रता लगेच लक्षात येते. आता या जागा येतात कुठून? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 67 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. यापैकी 42 सरकारी महाविद्यालये आहेत आणि 25 खासगी आहेत. पालघर आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी असलेल्या या खासगी संस्थांचा वाटाही राज्याच्या या प्रवेश प्रक्रियेत अत्यंत मोलाचा ठरतो. चला, आता ज्या क्षणाची सगळेजण वाट पाहत आहेत त्याकडे वळूया. अपेक्षित 2026 MBBS कट ऑफ, म्हणजेच ते आकडे जे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहेत. हा अंदाज आत्तापर्यंतच्या ट्रेंड्सवर आधारित आहे. सध्या प्रत्येक वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या आणि पालकांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे. या वाढत्या स्पर्धेत 2026 साठी सुरक्षित स्कोअर किंवा सेफ स्कोअर नेमका कोणता असू शकतो? सरकारी महाविद्यालयांसाठी हा एक अंदाजित सेफ स्कोअर असू शकतो. ओपन कॅटेगरीसाठी 585 ते 595 मार्क्स, ओबीसीसाठी 585 ते 590 आणि EWSसाठी 575 ते 580 गुणांचा अंदाज आपण वर्तवू शकतो. बाकीच्या प्रवर्गांसाठीचे अपेक्षित गुणही अगदी स्पष्टपणे समोर आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर खुल्या प्रवर्गासाठी अखिल भारतीय रँक 88,000च्या आत असणे हा एक अगदी सेफ झोन मानला जाऊ शकतो. आता खाजगी म्हणजेच प्रायव्हेट MBBS महाविद्यालयांच्या कट ऑफकडे नजर टाकूया. इथे ओपन कॅटेगरीसाठी 540 ते 560 मार्क्स आणि ओबीसीसाठी 545 ते 555 मार्क्स अपेक्षित आहेत.
हे आकडे सरकारी महाविद्यालयांच्या तुलनेत थोडे अधिक आवाक्यात वाटतात आणि विशेषतः राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे की रँक 1 लाखाच्या पुढे असला तरीही इथे प्रवेशाच्या उत्तम संधी उपलब्ध असू शकतात. आकडेवारी तर आपण बघितली, पण नुसते आकडे बघून काय होणार? खरी गरज आहे ती योग्य रणनीती आणि सुरक्षित टप्पे आखण्याची. पुढची दिशा नेमकी कशी ठरवायची ते पाहूया. इथे 3 अगदी स्पष्ट आणि प्रॅक्टिकल मार्ग बघायला मिळतात. पहिली पायरी, जर अपेक्षित गुण 580च्या वर असतील तर सरकारी MBBS मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरी पायरी, जर गुण 540 ते 580च्या दरम्यान असतील तर आपला फोकस खाजगी MBBSवर असायला हवा. आणि तिसरी पायरी, समजा गुण 500च्या खाली असतील तरी निराश व्हायचं काहीच कारण नाही. अशावेळी BAMS, BHMS किंवा BDS सारख्या अत्यंत आश्वासक आणि उत्तम वैद्यकीय पर्यायांचा विचार नक्कीच करायला हवा. तर मग या संपूर्ण सविस्तर विश्लेषणाचा अंतिम निष्कर्ष काय निघतो? नीट 2026चा कट ऑफ हा मॉडरेट टू हाय म्हणजेच मध्यम ते उच्च या श्रेणीत राहील. तो साधारणपणे 2023च्याच पातळीवर असेल, फक्त त्यात थोडीशी वाढ दिसून येईल. पेपरची मध्यम पातळी आणि मुलांची सातत्याने सुधारत असलेली कामगिरी हेच यामागचं मुख्य कारण असेल. शेवटी जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. केवळ हाय कट ऑफची किंवा वाढत्या स्पर्धेची भीती बाळगण्यापेक्षा मध्यम काठिण्य पातळीच्या पेपरवर पूर्ण प्रभुत्व मिळवण्यासाठी विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या रणनीतीत योग्य तो बदल करतील का? हाच प्रश्न यशाची नवी दिशा ठरवेल. स्मार्ट अभ्यास आणि अचूक रणनीती हाच खऱ्या यशाचा मार्ग आहे. आजच्या या विश्लेषणात एवढंच. हा सगळा डेटा आगामी प्रवासासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.